एवढे कुरकुरीत क्रंची चीजलिंग्स आता घरी अवघ्या 10 ते 15 मिनटात आणि कमी खर्चात तयार करू शकतो. तर त्यासाठी इथे मी 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्हाला जर फक्त मैदा वापरायचा असेल तर फक्त मैदा वापरा. पूर्ण गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर तसंही वापरू शकता. नंतर 2 चमचे सॉल्टेड बटर घेतलं आहे. तुम्ही तूप वापरू शकता इथे. बटर सॉल्टेड आहे म्हणून वरून फक्त अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घातला आहे. आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे चीज आहे. तर इथे मी प्रोसेस्ड चीज क्यूब घेतलं आहे. हेच चीज क्यूब यूज करा, टेस्ट भन्नाट येते. तर इथे मी 3 चीज क्यूब यूज केलेत. ही क्वांटिटी एकदम परफेक्ट आहे. बाहेरच्या पॅकेट चीजलिंग्समध्ये फक्त नावाला चीज घालतात, त्यापेक्षा घरचेच खायला मस्त लागतात. हे सगळं छान मिक्स करून गरम केलेलं दूध थंड करून घेतलेलं आहे. इथे मी 1 कप दूध वापरलं आहे. पीठ मळून झाल्यावर सांगते की मला एकूण दूध किती लागलं. थोडं थोडं दूध घालत घट्ट असं मळून घ्यायचं आहे. जसं आपण समोसा कचोरीसाठी मळतो ना, अगदी तसंच मळून घ्यायचं आहे. इथे घट्ट पीठ मळून घेतलं आहे मी. आता एक 10 मिनिट या पिठाला आपल्याला रेस्टसाठी ठेवायचं आहे. तर इथे मला एकूण पाऊण कप दूध लागलेलं आहे पीठ मळण्यासाठी. 10 मिनिट झालेत. आपलं पीठ छान सैल झालं आहे बघा. अजून थोडं मळून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे. त्यातलाच एक गोळा घेऊन त्यावर थोडं पीठ भुरभुरायचं आणि एकदम पातळ मोठी चपाती लाटल्यासारखी लाटून घ्यायचं. पीठ घट्ट असल्यामुळे थोडं लाटायला वेळ लागतो, पण छान लाटलं जातं. जर तुम्ही पीठ पातळ केलात तर ते व्यवस्थित लाटता येणार नाही आणि वेळ जास्त जाईल. आता या मोठ्या चपातीचे आपल्याला कडा कापून घ्यायचेत आणि चौकोनी चपाती बनवायची, म्हणजे चीजलिंग्स कट करायला आणि शेप देण्यासाठी सोपं जाईल. आता या चौकोनी चपातीचे उभे आणि आडवे काप करत चौकोनी आकारात एकसारखे स्क्वेअर शेपमध्ये चीजलिंग्स कापून घ्यायचेत. तुम्ही इथे पिझ्झा कटरचा पण वापर करू शकता. माझ्याकडे नव्हता म्हणून मी चाकू वापरला आहे. तर इथे असे उभे काप मारून घेतले. आता आडवे काप पण करून घ्यायचे. असे एकसारखे कापून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि हे चीजलिंग्स जे मी घरी बनवते ते फक्त आणि फक्त 60 ते 70 रुपयेमध्ये जास्तीत जास्त. आणि एवढेच चीजलिंग्स तुम्हाला बाहेर भेटतील 300 ते 400 रुपयेमध्ये. मग आता तुम्हीच ठरवा की घरी बनवायचे की बाहेरून विकत आणायचे. असे एकसारखे कापून झाले की चाकूने सेपरेट करून घ्यायचं आणि त्यावर एक चुटकी पिठाची घालून त्याला मोकळे करून घ्यायचे. एका प्लेटमध्ये सगळे चीजलिंग्स बनवून घ्यायचे. सगळे चीजलिंग्स बनवून तयार झाले की आता त्याला फ्राय करून घेऊयात आपण. तर चीजलिंग्स फ्राय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तेल एकदम कडकडीत गरम पाहिजे. जर तेल कडकडीत गरम नसेल तर चीजलिंग्स फुगणार नाहीत. इथे तेल गरम झालं आहे. चीजलिंग्स टाकून घेतले. जेवढा वेळ लाटायला आणि कट करायला जातो ना, तेवढाच कमी वेळ तळायला लागतो. फक्त 2 मिनटात आपले चीजलिंग्स तयार होतात. तुम्ही यावर फ्लेवर ॲड करू शकता. पेरी पेरी मसाला घालू शकता. परत पुदिना फ्लेवर यूज करू शकता, पुदिन्याची पावडर घालून. पण असं प्लेनच खायला चांगले लागतात. मग आत्ताच घरी बनवा, झटपट लगेच. तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.